नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस चांगला जावो हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते. सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आज नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 3 जुलैला म्हणजेच शुक्रवारी म्हणजेच उद्या आहे ती संकष्ट चतुर्थी. प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी तिथी येत असते. प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. जुलै रोजीची चतुर्थी तिथी आलेली आहे, तर तिला वेगळं असं महत्त्व आहे. कृष्ण पिंगल संकष्ट चतुर्थी या नावाने ओळखले जाते. या चतुर्थीचा प्रारंभ 3 जुलैला सकाळी 11:20 होणार आहे आणि समाप्ती 4 जुलैला दुपारी 12:39 होणार आहे. म्हणून या चतुर्थीचं व्रत 3 जुलैला म्हणजेच आपल्याला उद्या शुक्रवारी करायचं आहे. आता या दिवशी चंद्रोदय होणार आहे रात्री 9:53 तर 9:53 चंद्रदेवाची पूजाही करायची आहे. गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि नैवेद्य दाखवून तुम्हाला हे व्रत सोडायचं आहे. तर या व्रताचं शुभफळ हे आपल्याला मिळत असतं किंवा प्राप्त होत असतं. आपल्या हिंदू धर्मात चतुर्थी व्रताला अत्यंत मोठं धार्मिक महत्त्व आहे. आता या संकष्टी शब्दाचा अर्थ संकटाचे निवारण करणे असा होतो. हे व्रत भगवान श्री गणेशाला समर्पित असतं आणि समर्पित असतं. यामुळेच व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडचणी दुःख दूर होत असतात. एवढेच नाही तर गणपती बाप्पांना विघ्नहर्ता, बुद्धीचे, यश प्राप्तीचे देवता असे सुद्धा ओळखलं जातं. म्हणून या दिवशी खास करून मुलांसाठी काही प्रभावी उपाय हे केले जातात. कोणते उपाय ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. असा कोणता प्रभावी उपाय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. संकष्ट चतुर्थी ही गुरुवारी आलेली आहे. तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण प्रत्येक आईने आपल्या मुलाच्या उत्तम आरोग्यासाठी हा करा. एक लवंगाचा अत्यंत प्रभावी उपाय. हा उपाय केल्याने मुलांचे सर्व दोष, विघ्न, अडचणी, हट्टीपणा दूर होईल. अभ्यासात प्रगती, नोकरीत भरभरून यश मिळेल. तर कोणता उपाय करायचा आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मुलांची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईलच. तर हा एक लवंगाचा उपाय कसा करायचा आहे तर बघा, कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायची आहे. त्यामुळे काय करायचं आहे तर तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐकायचा आहे, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. बघा, आता काय करायचं आहे तर जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपते नमः लिहायला हा मंत्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला गणपती बाप्पांची कृपा आशीर्वाद ही तुमच्यावर होईल आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. तसेच व्हिडिओमध्ये देखील सांगितलं आहे की हा उपाय सांगणार आहे. हा उपाय आपल्याला शुक्रवारी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे. आता सकाळपासून ते अगदी संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्यानुसार तुम्ही हा उपाय करा. तेव्हा फक्त 11 लवंगाचा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे, जो मी उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. हा उपाय केल्यामुळे नक्कीच मुलांच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील. गणपती बाप्पांना विघ्नहर्ता मानलं जाते. या दिवशी मुलांसाठी हा उपाय केल्याने मुलांच्या आयुष्यातील सर्व विघ्न संकट दूर होतात. एवढेच नाही तर गणपती बाप्पा हे विद्येची देवता, बुद्धी आणि ज्ञानाचे प्रतीक आहेत आणि म्हणून मुलांसाठी हा उपाय केल्याने मुलांना बुद्धी, ज्ञान, विविध कलांमध्ये निपुणता प्राप्त होते. त्यामुळे तुम्ही अगदी लहान मुलापासून ते मोठ्या मुलापर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय करत असताना मुलं आणि मुली या दोघांसाठी हा उपाय तुम्हाला करता येणार आहे. चतुर्थीचा दिवस हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो. मंगलमूर्ती गणरायाचा हा दिवस आहे. तो भक्तांच्या इच्छा पूर्ण करून त्यांना सद्बुद्धी देतो. अडचणी दूर करणारा, बुद्धीची देवता आणि विघ्नहर्ता म्हणून आपण भगवान श्री गणेशाची ही पूजा करत असतो. आराधना करत असतो. या दिवशी करत असतो. गणेश पुराणात आणि शास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी सांगितलेले काही खास उपाय सांगितले जातात आणि तोच उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग बघा, बऱ्याच वेळा मुलांना कठोर परिश्रम करून ही कामात यश मिळत नाही. म्हणजेच भरपूर शिकलेली मुलं असतात पण मुली असतात पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा कोणतीही गोष्ट ही त्यांच्या मनासारखी घडत नाही. प्रयत्न करूनही त्यांच्या प्रगतीमध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतात, विघ्न येत असतात, संकट येत असतात. म्हणून मुलांची उत्तम प्रगती व्हावी यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावे
यासाठी प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी हा उपाय नक्की करायचा आहे. तसेच तुमची मुलं शिक्षण घेत असेल, त्यांना शिक्षणामध्ये काही अडचणी येत असतील, तर यश मिळत नसेल, तर मुलं जो काही अभ्यास करत आहे, ते काही वाचत आहे, ते त्यांच्या लक्षात राहत नसेल किंवा एखादी परीक्षा असेल, तर जेव्हा मुलं अभ्यास करूनही त्यांच्या लक्षात परीक्षेला जाताना राहत नसेल, तर तिथे गेल्यावर त्यांना काहीच आठवत नसेल, तर यामुळे मुलांची प्रगती होत नसेल किंवा मुलांच्या लक्षात राहत नसेल, तर जो काही अभ्यास करतात ते त्यांच्या लक्षात राहत नसेल, तर यासारखी समस्या सुद्धा या उपायाने नक्कीच दूर होते. हा उपाय केल्याने मुलांचा हट्टीपणा, तापटपणा, चिडचिडेपणा हा तर कमीच होतो, पण कमी होतो सुद्धा. मुलांच्या कुंडलीतील सर्व दोष, विघ्न, अडचणी सुद्धा दूर होतात. तर म्हणून जो हा उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर शुक्रवारी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ अंघोळ करायची आहे. यानंतर सर्वप्रथम स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. आपल्या देवघरामध्ये आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. पठण करताना करायचं आहे. अभिषेक केलेलं पाणी म्हणजे जे तीर्थ असणार आहे ते मुलांना तुम्हाला प्यायला द्यायचं आहे. बाकीचं तीर्थ हे पिण्याच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. यानंतर तुम्ही गणपती बाप्पांना छान हळद, कुंकू, अक्षता, फुलं, जास्वंदाची फुलं असेल तर अतिशय उत्तम, नसतील तर तुमच्याकडे जी फुलं असतील ती तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करायची आहेत. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. दुर्वा आणि अगरबत्ती सुद्धा अर्पण करायचं आहे. यामुळे आपल्या घरातील वातावरण प्रसन्न होतं आणि हा उपाय तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी कधीही करू शकता. फक्त उपाय करण्याच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे, तर देवघरामध्ये म्हणजेच गणपती बाप्पासमोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला 11 लवंगा लागणार आहे, ज्या की तुम्ही घेऊ शकता. फुलांच्या अखंड लवंगा असतात, तर त्या तुम्हाला 11 संख्येमध्ये तुम्हाला लवंगा घ्यायच्या आहेत. यानंतर एक आसन घ्यायचं आहे. आसनावरती आपल्या देवघरासमोर बसून, गणपती बाप्पासमोर बसून 11 लवंगा या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्या लवंगावरती तुम्हाला गणपती बाप्पांची अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजेच गणपती अथर्वशीर्षाचं 11 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. शेवटी एकदा फलश्रुती म्हणायचं आहे आणि एकदा शेवटी फलश्रुती म्हणायचं आहे. प्रत्येक वेळा तुम्हाला फलश्रुती म्हणायची गरज नाही. अशा वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करून घ्या आणि एकदा तुम्ही फलश्रुती म्हणायची आहे. फलश्रुती ही शेवटी म्हणायची आहे. यानंतर आपल्या मुलांसाठी मनोभावे गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहेत. मुलांच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत, ज्या काही अडचणी आहेत त्या तुम्ही दूर करा. ज्या काही संकट आहेत त्या तुम्ही दूर करा. अभ्यासात त्याचं मन लागत नाही, नोकरीमध्ये त्याला नोकरी मिळत नाही, अभ्यास करतो पण त्याला लक्षात राहत नाही, ज्या काही समस्या आहेत ते मनोभावे व्यक्त करायचे आहेत. यानंतर त्यातला एक लवंग ही आहे ते आपल्या मुलाला खायला द्यायची आहे. यानंतर त्या 10 लवंगा ज्या आहेत त्या एका डबीमध्ये भरून तशाच तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा तुम्हाला एक लवंग हातात घ्यायची आहे. एक वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी दुसरे लवंग मुलांना खायला द्यायचे आहे. असे तुम्हाला 11 लवंगाचा उपाय करायचा आहे. दररोज मुलांना एक लवंग आहे जी तुम्हाला खाऊ घालायची आहेत. अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. दररोज एक म्हणजे पहिल्या दिवशी एक, दुसऱ्या दिवशी एक, अशा 11 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं सेवा करायची आहे. दुसऱ्या दिवशीपासून फक्त एकदाच तुम्हाला गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. एकदा फलश्रुती म्हणायची आहे. त्यानंतर दुसरी लवंग खायला द्यायचं आहे. तिसऱ्या दिवशी सुद्धा सेम तुम्हाला अशा पद्धतीने सेवा करायची आहे आणि तिसरी लवंग खाऊ घालायची. असेच 11 दिवस तुम्हाला मुलांना हे 11 लवंग आहे ते तुम्हाला खाऊ घालायचे आहेत आणि तुम्ही स्वतः दिवसामध्ये तुमच्या मुलामध्ये सकारात्मक बदल घडू शकतात. मुलांच्या आयुष्यातील ज्या काही समस्या होत्या ना त्या कुठे ना कुठेतरी कमी झालेल्या तुम्हाला जाणवतील. आता तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी 11 वेगवेगळ्या लवंगा घ्यायच्या का, तर पहिल्या दिवशी सेवा करताना पहिल्या 11 लवंगा हातात घेऊन पहिली 11 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं सेवा करायची. यानंतर त्या लवंगा साईडला ठेवून पुन्हा दुसऱ्या 11 लवंगा मुलांच्या आपल्या हातात घ्यायच्या आणि पुन्हा 11 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हे पठण करायचं आहे. आता हे पठण झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर शेवटी एकदा तुम्हाला फलश्रुती घ्यायची आहे. आता फलश्रुती घेत असताना त्यातील एक लवंग दुसऱ्या मुलाला खायला द्यायची आणि बाकीच्या जे लवंग आहेत त्या दुसऱ्या डबेमध्ये भरून ठेवायच्या आहेत. म्हणजेच अशा पद्धतीने तुम्ही मुलांसाठी हा उपाय करू शकता. मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे. आता ही सेवा करत असताना जर अचानक महिलांना मासिक धर्म आला असेल तर अशा वेळी ही सेवा मोठी मुलं असतील तर त्यांना तुम्ही करायला सांगू शकता. मुलांनी स्वतः अथर्वशीर्षाचं पठण केलं
केलं तरीही सुद्धा चालेल. वडिलांनी किंवा कोणीही घरातल्यांकडून ही सेवा करून घ्या. जर तुमची मुलं खरंच मोठी असतील तर त्यांना वाचता लिहिता येत असेल तर त्यांच्याकडून सुद्धा ही सेवा करून घेण्याचा प्रयत्न करा. छोटी मुलं असेल तर तुम्ही स्वतः आई वडिलांनी मग ही सेवा केली तरीही चालेल. घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. हा अत्यंत प्रभावी असा उपाय. हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या मुलांच्या जीवनात ज्या काही समस्या आहेत त्या सर्व दूर होतील आणि त्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील. या दिवशी एक दिव्य गणेश मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे. याचं पठण तुम्ही करू शकता. शास्त्रानुसार चतुर्थीपासून सलग 51 दिवस जर आपण या या मंत्राचं पठण केलं तर मंत्रसिद्धी प्राप्त होत असते. म्हणूनच मंत्रातील जी ऊर्जा आहे ती तुमच्या पाठीशी उभी राहते. या उपासनेचा अनुभव तुम्हाला 1 आठवड्यामध्येच यायला लागेल. अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुमच्या मनात एक वेगळी शांतता मिळते. हा उपाय केल्याने अडकलेली सर्व कामे पूर्ण होतात, मार्ग होतात आणि दिसू लागतात आणि तुमची प्रत्येक इच्छा जी आहे तर ती पूर्ण होते. आणि हा मंत्र अत्यंत प्रभावी असल्यामुळे त्याचा जप करताना सुद्धा तुम्ही मनाची आणि शरीराची शुद्धता राखणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचा उलट परिणाम होईल आपल्यावरती होत असतो. 51 दिवसामध्ये तुम्हाला कोणताही मांसाहार हा करायचा नाही, म्हणजे मांसाहार वर्ज्य करायचा आहे. एखाद्या गोष्टीचं व्यसन असेल तर ते पूर्णपणे बंद करायचं. हा मंत्र तुमचा इच्छा पूर्ण करणार आहे. त्यामुळे जप करताना कोणाबद्दलही मनात द्वेष हेवा असू नये. हा सर्वात महत्त्वाचं, म्हणजे कोणाचे वाईट व्हावे असं आपल्या मनामध्ये येता कामा नये. जप करून लगेच तुम्हाला 21 दिवसाच्या काळात घरात किंवा बाहेर कोणाशी वाद घालू नये, खोटे बोलणे टाळावे किंवा कोणाचा अपमान सुद्धा करू नये. आपलं कोणाशी पटत नसेल तर शांत बसावं, ठेवून गणेशाला शरण जायचं आहे. आणि मंत्राचं पठण करण्यासाठी दररोज तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी एका जागी बसून तुम्हाला या मंत्राचं पठण करायचं आहे. आणि पठण झाल्यानंतर देवघरासमोर बसायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसून तुम्हाला 108 वेळा या मंत्राचं पठण करायचं आहे. आता बसताना तुम्हाला एक लाल रंगाचं आसन घ्यायचं आहे, त्यावरती बसायचं आहे. आता हे जे आसन आहे ते सुद्धा दिव्य प्रभावी मंत्र आहे, ते तुम्हाला मी सांगते. हा दिव्य प्रभावी मंत्र गणेश गायत्री मंत्र आहे. तर हा मंत्र असा आहे: एकदंताय विघ्ने वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. हा मंत्र तुम्हाला ऐकायचा आहे. जर सोपा आहे परंतु तुम्हाला हा अत्यंत प्रभावी मंत्र आहे. तो तुम्हाला चतुर्थीपासून सलग 51 दिवस 108 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे. त्यामुळे काय होतं तर तुमच्या आयुष्यातील अडचणी, ज्या काही समस्या त्या 100% दूर होतील. तसेच तुमच्या रखडलेली जी कामे आहेत ती सुद्धा पूर्ण होतील. इतका जास्त प्रभावी हा मंत्र आहे. तुम्ही ह्या मंत्राची सेवा करू शकता. 51 दिवसाची सेवा आहे ती सुद्धा तुम्ही करू शकता. तर तुम्हाला नक्कीच या चतुर्थीपासून तुम्ही करू शकता. व्हिडिओमधील माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम गण गणपते नमः. ओम गण गणपते नमः.